नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राण. 10 दिवस आपल्या घरात, आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या देशात आणि परदेशात सुद्धा आपण मोठ्या उत्साहाने बसवलेला गणपती आज आपल्याला सोडून जात आहे. हे दुःख प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या डोळ्यात दिसून येतं असं आपण मानतो. आणि गणपती बाप्पाला निरोप देताना आपण मोठ्या उत्साहाने मिरवणुका काढतो, बँडबाजा वाजवतो आणि नदी असेल, समुद्र असेल, विहीर असेल, तलाव असेल, जेवढे पाणवठे आहेत त्या सगळ्या पाणवठ्यावर त्याला नेऊन ढकलून देतो. म्हणजे एखाद्या सुनेला सासूनी ढकलून द्यावं आणि मग परत यावं, अशा तऱ्हेचा हा क्रूर खेळ आहे असं संत गाडगे बाबा यांनी म्हटलं होतं. त्यांनी असं म्हटलं की 10 दिवस गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हणून मिरवता आणि 10व्या दिवशी विहिरीत ढकलून देता. मग त्याचा हात तुटो, पाय तुटो की सोंड तुटो, त्याची काही पर्वा आपण करत नाही. अरे किती क्रूर लोक आहात तुम्ही, की ज्याला इतक्या मोठ्या उत्साहाने, लाडाने बसवलं, प्रेमाने, भक्तीनी आणि ढकलून दिलं. हा गणपतीचा खून आहे. कोण म्हणतात? संत गाडगे बाबा. त्यांच्या कीर्तनात हा उल्लेख आहे. आणि त्याने असं म्हटलं आहे की अशा तऱ्हेने गणपतीचं विसर्जन करणाऱ्यांवर 302 कलम लावलं पाहिजे, खुनाची केस लावली पाहिजे. असा संताप गाडगेबाबांनी का व्यक्त केला? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ही भक्तीच मुळात वेगळी आहे, मुळात ही भक्तीच नाही. हा फक्त सोहळा आहे, आपल्या आनंदाचा सोहळा आहे. गणपती मातीचा आहे, तो काही बोलत नाही. आणि त्यामुळे त्याच्या मनात काय आपल्याला कळणार नाही. काही लोकांनी असं म्हटलं आहे की हे 10 दिवस गणपतीच्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस आहे, की ज्याला नको नको ते पाहावं लागतं, नको नको ते ऐकावं लागतं. कर्णकर्कश अशी गाणी, ते डीजे, ते नाच, हा हुडदंग आणि दारू पिऊन मजा मारणारे गणेशोत्सवाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि इतर मिरवणूक सहभागी होणारे लोक हे पाहून त्याच्या मनाला किती वेदना होत असतील. पण बरं आहे, गणपती मातीचा आहे. तो खरोखरच असता तर त्यांनी एकतर पळ काढला असता तुमच्या घरातून किंवा गावातून, आणखी जंगलात कुठे जाऊन राहावं. पण शहरात आपल्याला भक्त, आपल्याला दैवत म्हणणाऱ्या लोकांपासून दूर जावं, अशा प्रकारचा त्रागा करणारी काही विधानं गेल्या काही वर्षात लोकांनी केली आहे. आणि जेव्हा आपण गणपतीला ढकलून देतो, प्रेमाने म्हणा की आणखी दुःखाने म्हणा, ज्या ज्या भावना आपल्या मनात असतील, कदाचित 10 दिवस आपल्या सोबत राहिलेला आपल्यापासून दूर जातोय, हे दुःखही असेल, नसेल असं नाही. श्रद्धाही असेल, भक्ती असेल, आपण ते नाकारत नाही. पण हे करताना एक विधान आपण जे करतो, ते विधान या विसर्जनामागचं कारण सांगणार आहे. गणपती बाप्पा मोरया, अशा तऱ्हेची घोषणा आपण करतो. आणि पुढलं वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे. पुढल्या वर्षी लवकर या. म्हणजे लवकर या म्हणजे उद्या या, परवा या असं म्हटलेलं नाहीये. पुढल्या वर्षी या म्हणजे वर्षभर येऊ नका असा त्याचा दुसरा अर्थ होतो. समजा गणपतीला असं वाटलं की नाहीच जायचं, आपल्याच घरी राहायचं, तर आपण राहू द्याल काय? त्याला खरंच रोज तुम्ही मोदक खाऊ घालाल काय? रोजच त्याची आरती अशा पद्धतीने कराल काय? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक अशी आपल्याला मिळतील. अर्थात गणपतीचे उपासक नाही असं नाही, गणपतीची मंदिरं नाहीत असंही नाही, गणेश भक्त नाही असंही नाही. गणपत्य संप्रदाय हा गणपतीच्या उपासकांचा संप्रदाय आहे. गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणणारे लोक आहेत, रोज गणपतीची पूजा करणारे लोक सुद्धा आहेत, ते खरे भक्त आहेत. मग हे गणेशोत्सव साजरा करणारे भक्त आहेत काय, किंवा अशा तऱ्हेने विसर्जन करणारे भक्त आहेत का, हा प्रश्न संत गाडगेबाबांच्या मनात आला. तसाच अनेक अभ्यासकांच्या मनात आला. प्रबोधनकार ठाकरे यांचं जे काही लिखाण आहे ते असं स्फोटक आहे. त्यांचं एकंदर आयुष्य स्फोटक होतं. त्यातूनच बाळासाहेब ठाकरे सारखं एक स्फोटक व्यक्तिमत्व उदयाला आलं.
आणि महाराष्ट्राला शिवसेना नावाची एक संघटना, पुढे पक्ष आणि पुढे सत्ता पाहायला मिळाली. शिवसेना हे नावच मुळात प्रबोधनकार ठाकरे यांनी ठेवलं आहे. त्यांचं नाव आहे केशव सीताराम ठाकरे. पण त्याला प्रबोधनकार यासाठी म्हणतात की प्रबोधन नावाचं ते साप्ताहिक चालवत असत आणि त्या साप्ताहिकात त्यांनी म्हटलं आहे की तर तुम्हाला युद्ध करायचं असेल बौद्धिकदृष्ट्या, म्हणजे ज्यांना युद्ध खरोखर करायचं त्यांच्यासाठी तलवार आणि ज्यांना बौद्धिक युद्ध करायचं त्यांच्याकरता लेखणी, तलवार आणि लेखणी ह्या समांतर गोष्टी आहेत असं त्यांचं मत होतं. त्या अर्थाचं एक वाक्य त्यांच्या या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर असायचं. असा एक लढवाईया माणूस, किरकोळ दिसणारा, देहयष्टी किरकोळ, आपल्याला त्यांना पाहायचं असेल तर काही चित्रपटामध्ये त्यांनी काही भूमिका केल्या आहेत. महात्मा फुले या चित्रपटात त्यांनी भूमिका केली आचार्य यात्रेंच्या, आणि श्यामची आई या चित्रपटात सुद्धा भूमिका केली आहे. एक चांगले नट होते आणि विशेषतः विचारवंत होते, लेखक होते, प्रबोधनकार होते. अशा प्रबोधनकारांचा एक लेख या गणेशोत्सवादरम्यान सतत व्हायरल होतो आहे. म्हणजे व्हायरल शब्द आता आपल्याला माहित आहे की व्हॉट्सअपवर जे जे आता मांडलं जातं की युट्यूबवर त्याचं वाचन सुद्धा झालेलं आहे आणि ते खरं मानणारा एक वर्ग आहे. त्यावर आपण स्वतंत्र एक भाग घेणारच आहोत. त्यामुळे आता त्याची चर्चा करायची नाही असं मी ठरवलं होतं. काही मुद्द्यांची चर्चा आपण करूया. फक्त त्यातल्या एक तर गणपती विसर्जनाची प्रथा जी सुरू झाली त्यामागचं जे कारण प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं ते बरोबर आहे काय? आणि ते कारण असं आहे की एकदा गणपतीची मिरवणूक चालली आणि त्या मिरवणुकी दरम्यान कोणीतरी एक सांभार व्यक्ती आली आणि तिने गणपतीला स्पर्श केला. तेव्हा लोक ओरडायला लागले की गणपती बाटला. मग टिळकांनी त्याचं विसर्जन करायला लावलं. तेव्हापासून विसर्जनाची प्रथा सुरू झाली. अशा प्रकारचं विधान करणारे वक्ते, प्रबोधनकार, लेखक हे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने सुद्धा हे विधान मांडलं गेलं आहे. ते खरंच दाभोळकरांच्या पुस्तकात आहे की नाही मला माहित नाही, किंवा त्यांनी ते विधान केलं की नाही याबद्दल मला शंका आहे. शंका यासाठी की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे डॉक्टर होते, एक वैद्यकीय व्यवसायातले होते, म्हणजे विज्ञानाशी संबंधित असं व्यक्तिमत्व होतं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. म्हणजे अंधश्रद्धा दूर करणं हे त्यांचं मुख्य कार्य होतं आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो बुद्धिप्रामाण्यवाद, ज्याला आपण विवेकवाद असं म्हणतो. तर्कनिष्ठ बुद्धी, वैज्ञानिक प्रक्रिया ज्यामध्ये आहे, अंतर्भूत आहे, अशा प्रकारचा विचार करणाऱ्या माणसांनी विधान मांडलं असेल तर मात्र ही गोष्ट काही फार चांगली नाही. आपण त्यांच्याही त्या लिखाणाचा परामर्श घेऊ केव्हा तरी, पण आज फक्त विसर्जन या शब्दाबद्दलच आपण चर्चा करू. तर ही विसर्जनाची परंपरा लोकमान्य टिळकांनी सुरू केली आणि मग एका अस्पृश्याचा हात लागला बाटला म्हणून विसर्जन सुरू झालं असं सरसकट म्हणणारा एक वर्ग आहे. या 8-10 दिवसात अनेकांनी मला मेसेज पाठवले, ही गोष्ट खरी आहे काय? तर मी एवढंच सांगितलं की ही खोटी आहे. म्हणजे घटना घडली की नाही मला माहित नाही, पण विसर्जनाची प्रथा तेव्हापासून सुरू झाली याला काही अर्थ नाही. आपण पेशव्यांचा गणपती या भागात हे पाहिलं होतं की नानासाहेब पेशव्यांनी जो शनिवार वाड्यात गणपती उत्सव सुरू केला होता तो सर्वसामान्यांसाठी खुला जरी नसला तरी त्या सर्वसामान्यांचा सहभाग अनेक माध्यमातून होत होता. जसं गायक होते, नर्तक होते, चित्रकार होते, जिनगर होते, किंवा जे गरीब आहेत, दुबळे लोक आहेत त्यांच्याकरता शिधा आट्याची व्यवस्था त्यांनी केली होती आणि ब्राह्मणांसाठी पंचपक्वान्नाचं भोजन, म्हणजे लोकांचा सहभाग होता. फक्त बाहेरचे लोक त्यात कितपत सहभागी होते याचा काही पुरावा नाही. पण तेव्हा एका गणपतीची मूर्ती त्यांच्याकडे होती जी धातूची होती, पितळीची असेल. आणि आपण पेशव्याच्या गणपतीमध्ये तांडव गणपतीच्या संदर्भात ती जी माहिती उपलब्ध आहे ती पाहिली होती. तो अगदी वेगळा तंत्र संप्रदायात जो गणयाग होता त्या गणयागावर आधारित होता. पण जे सर्वसामान्य माणसं गणपती बसवतात तो काही तंत्र संप्रदायाचा भाग नाहीये. तो गाणपत्य संप्रदायाचा भाग आहे, गणपतीला मांडणाऱ्या लोकांच्या भक्तीचा भाग आहे. आणि अशा प्रकारची मूर्ती जी मंदिरात असते ती दगडाची असते बरेचदा. तुमच्या घरात असेल तर ती धातूची असते, त्यात तांब असेल, सोनं असेल, चांदी असेल, किंवा आणखी
पंचधातू असेल, अशा तऱ्हेच्या मूर्तीवर रोजच पूजा करायची असल्यामुळे, पाणी टाकायचं असल्यामुळे धातूची असणं आवश्यक आहे. बरेचदा पारदर्शक अशा एखाद्या स्फटिकाची सुद्धा असू शकते, किंवा अलीकडे प्लॅस्टिक आहे, फायबर आहे, अनेक माध्यम आहेत. तर अशा प्रकारची मूर्ती काही विसर्जित केली जात नाही. मग विसर्जित करण्याकरता वेगळी मातीची मूर्ती बनवतात आणि 1.5 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, हा व्यक्तिगत गणपती उत्सव जो आहे तो अशा तऱ्हेने साजरा होतो आणि मातीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. मातीची मूर्ती फार कमी लोक घरी ठेवतात आणि जी पूजेतली मूर्ती आहे ती मात्र असतेच. पण ही 10 दिवस जी याची पूजा करतो तिचं मात्र विसर्जन आवश्यक ठरतं. एक तर जे सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप असतात ते तात्पुरते असतात. वर्षभर अशा प्रकारची मूर्ती ठेवायला त्यांच्याकडे जागा नसते. काही ठिकाणी दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे, किंवा अमरावतीला हरिश्चंद्र पाटलाचा गणपती आहे, तिथे एक वेगळी पद्धत आहे की जो गणपती यावर्षी बसवला असेल तो त्या वर्षी विसर्जित केला जात नाही. तो मुख्य ठिकाणी ठेवला जातो आणि आदल्या वर्षीची मूर्ती आहे ती मात्र विसर्जित केली जाते. जेव्हा नवीन मूर्ती तयार होते तेव्हा जुनी मूर्ती बाजूला ठेवली जाते आणि विसर्जनासाठी केलेली किंवा गणेशोत्सवासाठी केलेली मूर्ती मुख्य ठिकाणी ठेवली जाते. अशा अनेक प्रकारच्या प्रथा. आता ही जी परंपरा मी हरिश्चंद्र पाटलाच्या वाड्यातली सांगितली, कारण मी त्याच भागात राहत होतो, तारखेडा भागात अमरावतीचे, त्यामुळे मी ते लहानपणापासून पाहत आलोय. तिचा उत्सव, तिथे काकड आरती, तिथे मिरवणूक, या सगळ्या गोष्टी अमरावतीकरांसाठी वैभवच आहे. तर तिची परंपरा 300, 350 किंवा 400 वर्षापूर्वीची आहे. सार्वजनिक तो नाही आहे, वाड्यापुरताच सीमित आहे, पण उत्सव होता. पुढल्या काळात जेव्हा टिळकांच्या नंतर ज्याला सार्वजनिक रूप आलं असा गणपती उत्सव मात्र अनेक पद्धतीने बदलत गेला. आता त्याला आर्थिक परिमाण लाभलंय, राजकीय आहे, धार्मिक आणि सांस्कृतिक आहे असं ठामपणे म्हणायची हिंमत माझी नाहीये. राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी गणपतीचा वापर केला जातो, आर्थिक व्यवहारासाठी गणपतीचा वापर केला जातो आणि सवंग प्रसिद्धीसाठी सुद्धा केला जातो. तेव्हा अशा गणपतीचं विसर्जन आज चालू आहे. आज अनंत चतुर्दशी आहे, त्याला गणेश चतुर्दशी तर नाही म्हणता येत कारण त्याचा गणपतीची काही संबंध नाही. पण हा 10वा दिवस असल्यामुळे त्याचं विसर्जन आवश्यक आहे. काही लोक उद्या करतील पौर्णिमेच्या दिवशी. हे विसर्जन का करतात? साधी गोष्ट आहे की तो ठेवता येत नाही म्हणून. पण एवढंच कारण आहे काय? एवढंच कारण नाहीये. मग टिळकांची जी कथा सांगितली जाते त्याच्या आधी विसर्जन होत होतं. म्हणजे पेशवाईतल्या गणपतीचं विसर्जन होत होतं, मिरवणूक निघत होती, याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. मग केवळ एखादी घटना घडली म्हणून विसर्जन सुरू झालं या म्हणण्याला तसा काही अर्थ नाही. अतिशय विकृत अशी कथा आहे. ही जर प्रबोधनकारांनी सांगितली असेल तर तिचाही समाचार आपण घ्यायला पाहिजे. प्रबोधनकारांच्या गणपतीचे रहस्य या लेखामध्ये सुद्धा काही गोष्टी आल्या आहेत. तिचा परामर्श आपण पुढल्या भागात घेणारच आहोत केव्हा तरी. आताच उद्याच असेल, परवाच असेल असं नाही. तो अतिशय तपशीलवार घ्यावा लागेल, कारण तिचा प्रभाव जास्त आहे, त्या लेखाचा प्रभाव जास्त आहे लोकांवर, जनमानसावर. आणि एखादं अज्ञान असं प्रस्थापित झालं की ते पसरत कसं राहते. त्याचा आदर्श नमुना, त्याला वाईट म्हणता येईल, वाईट नमुना हा या 10 दिवसात आपण पाहिला. गेल्या काही वर्षांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा अखंड सांगितला जात असे. त्यामागचा फोलपणा मी सांगितल्यावर कदाचित माझा किती प्रभाव आहे मला माहित नाही, पण माझा लेख हा प्रकाशित झाला अनेक ठिकाणी, चित्रलेख आणि इतर ठिकाणी, आणि त्याचं पुस्तक निघालं महात्मा फुलेचा गणपती. आणि मला असं दिसलं की तो खंड अलीकडे काही व्हॉट्सअपवर कोणी वापरत नाही. चुकीचे अनेक संदेश येत राहतात, पण तो अखंड अलीकडे मला दिसत नाही. पण नवीन गोष्ट आता झाली, गणपतीचे रहस्य हा प्रबोधनकार ठाकरेंचा लेख जो 1958 मधला आहे. या लेखाची गंमत अशी की त्यामध्ये जे सांगितलं गेलंय ते जसंच्या तसंच व्हॉट्सअपवर पसरत राहत. त्यातली एक गोष्ट म्हणजे गणपती शब्द बुद्धासाठी वापरला गेला असा एक उल्लेख. एका ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य यासाठी वापरला गेला, आणि गणपती बाप्पा मोरया मधला जो मोरया आहे हा शब्द मौर्य वंशाशी संबंधित आहे. अतिशय चुकीची अनैतिहासिक माहिती अशा तऱ्हेने लिहिली 1958 मध्ये. गणपतीचे रहस्य या लेखामध्ये देवळाचा धर्म, धर्माची देवळे या पुस्तकात त्याचं संकलन झालंय. अलीकडे प्रबोधनकार ठाकरेंच्या समग्र साहित्याचं संपादन
आमचे मित्र सचिन परब यांनी केलाय आणि त्यांनी सुद्धा त्यावर चर्चा त्यांच्या संपादकीयात केली आहे. म्हणून त्यांच्या संपादकीयाचा आणि एकंदरच ऐतिहासिक घटनांचा परामर्श घेणारा स्वतंत्र भाग आपण केव्हा तरी करणार आहोत. पण चुकीच्या गोष्टी ज्ञानाच्या नावाने अज्ञान कसं पसरवलं जातं, हे प्रसार माध्यमं कशी वापरली जातात आणि कुणीही त्यावर संशोधन चिंतन करायला तयार नाही, ही दुःखाची घटना आहे. आणि हे दुःख गणपती विसर्जनापेक्षाही मोठं आहे असं मला वाटतं. मला यासाठी वाटतं की मी गणपतीवर गेल्या 40-44 वर्षापासून अभ्यास करतोय. अनेक अंगाने करतोय. ऐतिहासिक अंगाने, धार्मिक अंगाने, आध्यात्मिक म्हणतात त्याही अंगाने, समाजशास्त्रीय अंगाने, मानसशास्त्रीय अंगाने, मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजीच्याही अंगाने, अशा अनेक अंगाने मी 44 वर्षांमध्ये गणपतीच्या अनेक पैलूंचा अभ्यास केला. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 9890956695. अशा अनेक अंगाने मी 44 वर्षांमध्ये गणपतीच्या अनेक पैलूंचा अभ्यास केला. म्हणून मला हे पाहावत नाही की अशा तऱ्हेने अज्ञान कसं पसरवलं जातं. आता जे ज्ञान आहे ते काय आहे, म्हणजे विसर्जनाचं जे काही तत्वज्ञान असेल, विसर्जनाचं विज्ञान असेल, ते काय आहे, हेच फक्त आपण या भागात पाहणार आहोत. प्रबोधनकार ठाकरेंचा गणपती या शीर्षकाचा स्वतंत्र भाग आपण घेऊ केव्हा तरी फुरसतीने. तर हे विसर्जन गणपतीच होते काय. आता काजळ तीज हा उत्सव गणपतीच्या आदल्या दिवशी होतो आणि दुसऱ्या दिवशी जे काही जव पेरले आहेत परडीवर, आणि त्याला गौर सुद्धा म्हणतात, तिचं विसर्जन विसर्जन केलं जातं की नाही. मग त्या विसर्जनाची कारणं कोणती आहेत त्याचा कधी शोध घेतला. या व्हॉट्सअपच्या विद्यापीठातल्या लोकांनी, प्राध्यापक असतील, त्यातले कुलगुरू असतील, कुलसचिव असतील, कुठे आहे काय माहित नाही, अदृश्य आहे ती गोष्ट. पण अज्ञान पसरवण्यात मात्र ते दृश्य स्वरूपात आपल्या पुढे आलेले आहेत. काजळ तीजच्या दिवशी जे बसवली गेलेली गौर, तिला 8-10 दिवसापूर्वी एका परडीमध्ये माती टाकून, जव किंवा गहू किंवा बाजरी याची दाणे टाकून एक असं रोप उगवली जातात आणि त्या रोपाला गौर बांधलं जाते आणि तिचं विसर्जन केलं जातं. हे तर आपण पाहत आलो अनेक वर्षात, पण याची चर्चा कोणीच करत नाही. किंवा जो वाळूचं जे शिवलिंग केलं जातं त्या दिवशी, त्याचंही विसर्जन केलं जातं. त्याबद्दल कोण चर्चा का करत नाही, हा एक मुद्दा आहे. मुळात हे विसर्जन कशासाठी आहे. आपण जे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लवकर या, हे फसवणूक करणाऱ्या गणपतीची स्वतःचीही. पण या असं म्हणायचं आहे. म्हणजे विसर्जन हे सर्जनासाठी, नवनिर्मितीसाठी विसर्जनाची प्रक्रिया आहे. विसर्जन म्हणजे शेवट नाही, यातून काहीतरी नवीन उगवणार आहेत, नवीन काहीतरी येणार आहे. म्हणजे आपणच उगवलेले काजळतीचे जे जव असेल, बाजरी असेल, गहू असेल, यांची जी रोपं आहेत ती कानावर ठेवतात. काही लोक खातात सुद्धा, कारण गव्हामध्ये जे काही इष्ट असतं ते फायदेकारक असतं. अगदी कॅन्सरवर सुद्धा उपाय केला जातो असं काही लोक म्हणतात. खरं खोटं आपल्याला माहित नाही, तो वैद्यकीय क्षेत्रातला भाग आहे. पण अशा तऱ्हेने या परंपरा मुळात आपल्या आरोग्यासाठीच पडलेल्या आहेत. कारणं फक्त आपल्याला माहित नाही, चुकीची कारणं मात्र चांगल्यापैकी माहित आहे. यावर फार मोठं संशोधन 1878 मध्ये झालं. 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहून पुराणातल्या अनेक गोष्टींचा आशय सांगण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंच्याही 200 वर्ष आधी विको नावाचा एक इतिहासकार किंवा तत्वज्ञ होता. त्यांनी मिथकातून इतिहास कसा उलगडता येतो याचं एक शास्त्र मांडलं आणि त्या शास्त्राच्या आधारे ख्रिश्चन जे पादरी होते ते अशा तऱ्हेने मिथकांचा इतिहास सांगत होते. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपल्याही पुराणांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि त्यांनी जसाच्या तसा तो इतिहास मांडला, म्हणजे त्यावर चर्चा केली नाही. हे खरं आहे, खोटं आहे. त्यांचं म्हणणं पडलं की बा हे खरं आहे आणि हे सांगितलं गेलं ते खोटं आहे. पण त्याला मिथक म्हणून त्यांनी कधी उच्चारलं, कारण मिथक शब्दच नव्हता तेव्हा. पुराण कथा हा शब्द सुद्धा प्रचारात नव्हता. समाजशास्त्र हा शब्दही नव्हता. ते शास्त्र तर नव्हतं. अशा काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि मिथकांची चर्चा केली. ही मोठी घटना आहे आपल्या भारतासाठी, तर भारतातली ही पहिली घटना आहे. आणि त्यांच्यानंतर 1878 मध्ये जेम्स जॉर्ज फ्रेझर
या एका समाजशास्त्रज्ञांनी गोल्डन भाऊ नावाचा ग्रंथ लिहिला. गोल्डन भाऊ या शब्दाचा अर्थ होतो सोनेरी डहाळी. म्हणजे आपल्या संस्कृतीत ज्या अनेक गोष्टी टिकून राहिल्या आहेत त्या सोनेरी डहाळी सारख्या आहेत, चकाकणारे आहेत, आपल्याला आकर्षित करून घेणारे आहेत. त्याचा अर्थ जर आपल्याला समजला नाही तर मात्र आपण त्या सुखापासून, त्या आनंदापासून वंचित राहू. अशा प्रकारची भूमिका गोल्डन भाऊ या ग्रंथामध्ये जेम्स जॉर्ज फ्रेझर यांनी केली आहे. या ग्रंथाचा काही भाग म्हणजे अजूनही मराठीत भाषांतर झालेलं नाही, पण त्यातल्या काही सिद्धांताची मांडणी लोकसाहित्याचे अंतःप्रवाह या ग्रंथामध्ये डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी केली आहे. मी जेव्हा ही 40-45 वर्षापूर्वी ही मांडणी वाचली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की अशा तऱ्हेने लोकसाहित्याच्या अभ्यासाचा जो आधार आहे तो आधार त्यांनी त्यात मांडला. ती 35-40 वर्ष झाली त्या ग्रंथाला. तर त्यात त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या की अशा तऱ्हेने विसर्जन का केलं जातं. आणि जे फ्रेझरचाच आधार त्यांनी घेतला, कारण तो एकमेव असा अभ्यासक होता की ज्या माणसाने पहिल्यांदा हे मांडलं. त्यांनी गार्डन ऑफ ओडेनिस नावाची कन्सेप्ट जी ग्रीक संस्कृतीमध्ये आहे, आपल्याकडे परडीमध्ये जव लावतात तशाच प्रकारचा उत्सव एक ॲफ्रोडायटी या एका देवतेचा ग्रीकांमध्ये होता, अजूनही होतो तो. म्हणजे ख्रिश्चॅनिटी जरी प्रभावी असली तरी काही परंपरा मात्र कायम राहतात. जसं मुस्लिमांमध्येही इस्लामचा प्रभाव जरी असला तरी काही स्थानिक परंपरा, लोकपरंपरा या कायम असतात, त्या पूर्णतः नष्ट होत नाही. त्याचं रूप मात्र बदलत राहतं. गार्डन ऑफ ओडेनिस ही कन्सेप्ट तुम्ही जर टाईप केलं, आपल्या गुगल गुरुला विचारलं, तो आपल्याला सर्व काही सांगतो. तर त्या ठिकाणी सुद्धा अशा तऱ्हेने ओडेनिसची आठवण म्हणून त्या प्रकारच्या परडीवरचं धान्य, त्या परडीवरचं रूप विसर्जित केले जातात. कशासाठी? ओडेनिस परत आला पाहिजे, म्हणजे त्याच्या परत येण्याची वाट पाहण्याकरता अशा तऱ्हेने ॲफ्रोडायटी नावाच्या देवतेने केलेला उत्सव. अशा प्रकारचं स्वरूप त्याचं आहे. अजून गिटारमध्ये आहे. इतरही देशांमध्ये आपण जर थोडा अभ्यास केला, प्रामुख्याने आफ्रिकन देशामध्ये जे अतिशय जुने लोक आहेत आणि ज्यांच्यामध्ये जुन्या परंपरा अजूनही कायम आहेत. ख्रिश्चॅनिटी आल्यावर आणि इस्लाम आल्यावर सुद्धा जुन्या परंपरा कायम आहेत. त्यातही अशा परंपरांचं दर्शन आपल्याला होतं. म्हणजे मुळात जे आपण विसर्जन करतो त्यातून अपेक्षा आहे पुन्हा यावं. जमिनीच्या सुफलीकरणासाठी, पिकं भरपूर येण्याकरता, मानवाच्या सुफलीकरणाकरता, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन व्हावं यासाठी अशा प्रकारचे विधी होत असतात. या विधी मागे उद्देश हा आहे की आपलं जे वंश सातत्य आहे ते कायम राहावं, धनधान्य यावं, समृद्धी यावी, लोकांना सुख मिळावं. आता हे बुद्धीला न पटणार आहे, बुद्धी प्रामाण्यवादात न बसणारं, विवेकाच्या कसोटीला न उतरणारं, वैज्ञानिक प्रक्रियेतून पार न होणारं अशा प्रकारचं एक वास्तव आहे. पण हे का शिल्लक राहतं? हे हे वास्तव जे आहे ते का शिल्लक राहतं यावर त्यांनी पुन्हा एक ग्रंथ लिहिला 1888 मध्ये, टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी. हाही ग्रंथ फुकट मिळणार आहे, विकतही मिळेल कदाचित, उपलब्ध असेल तो, पण नसेल आपले विकत घ्यायचा की पैसे नसतील किंवा आपल्याला सॉफ्ट कॉपी वाचायची इच्छा असेल तर हाही ग्रंथ फुकट उपलब्ध आहे इंटरनेटवर. आणि त्यामध्ये त्यांनी कुलचिन्हवाद आणि यामागची कारणं कोणती आहे, कुलचिन्ह पशु, कुलचिन्हाच्या बद्दलच्या काही संकल्पना, काही सण उत्सव आणि त्यातून निर्माण झालेली दैवत संकल्पना यावर विस्तृत चर्चा केली आहे. याच ग्रंथाचा आधार घेऊन 1899 मध्ये सिगमंड फ्राईड, मनोविश्लेषण शास्त्रज्ञ ज्याला आपण म्हणतो, त्यांनी टॉटेम अँड टॅबू नावाचा ग्रंथ लिहिला. पुढे मग अनेक अभ्यासकांनी या दिशेने अभ्यास केला. अलीकडे लेवी स्ट्रोस हे मोठं नाव आहे, त्यानंतरही खूप नाव आहेत, सगळी नावं घ्यायची गरज नाही. पण नॉर्थ ऑफ फ्राय नावाचा जो इंग्रजी लेखक होऊन गेला, जो कार्ल युंगचा शिष्य होता, त्यांनी मात्र या सगळ्या अभ्यासाला साहित्याचा भाग बांधलं आणि आर्किटायपिकल लिटरेचर, आर्किटायपिकल क्रिटिसिझम म्हणजे साहित्य समीक्षेचा एक प्रकार म्हणून आर्किटाईप, आदिबंध ही संकल्पना त्यांनी पुढल्या काळात मांडली. या सगळ्या गोष्टींमध्ये मानवाच्या मनामध्ये असलेल्या मूल प्रतिमा, ज्याला आदी प्रतिमा, आर्किटाईप त्याला म्हटलं, त्यांनी प्रिमॉर्डियल इमेज आदी प्रतिमा म्हटलंय कार्ल युंगनी, तेच पुढे नॉर्थ ऑफ फ्रायनी साहित्यात आणलं. हा सगळा अभ्यास युरोपमध्ये झालाय. हिंदीमध्ये हजारी प्रसाद द्विवेदी यांनी पहिल्यांदा या अभ्यासाला सुरुवात केली आणि मराठीमध्ये डॉक्टर मसू पाटील, हे येवले, नाशिक जिल्ह्यातले येवले येथील होते, आणि पुरुषोत्तम पाटील, त्यानंतर त्यांचे समकालीन असले गोतू पाटील
या तिन्ही पाटलांनी मात्र या आदिबंधात्मक समीक्षेवर खूप चिंतन मनन लेखन केलंय. म्हणजे मराठीत झालाय नाही असं नाही. मराठीत पुराकथांचा अर्थ नावाचा एक ग्रंथ आहे डॉक्टर डांगे यांचा. त्याही ग्रंथामध्ये ते संस्कृत भाषेचे, संस्कृत साहित्याचे अभ्यासक होते आणि प्रोफेसर ऑफ एमिरेट या मोठ्या पदावर मुंबई विद्यापीठात होते. त्यांच्या पत्नी सिंधू डांगे अजून हयात आहेत, त्यांनी सुद्धा या विषयावर लेखन केलं. तर सिंधू डांगेंच्या आधी म्हणजे सिंधू डांगे यांनी भारतीय साहित्य, भारतीय पाली साहित्य वगैरे वगैरे, भारतीय संस्कृती वगैरे, धर्म या सगळ्या विषयावर चिंतन केलंय. पण डांगे यांचा ग्रंथ पुराकथांचा अर्थ हा कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केलाय. या 2-3 ग्रंथांमध्ये फक्त या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे, आदिबंधात्मक समीक्षेची आणि मिथकांच्या अभ्यासाची. डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश कृत्समत आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही 2 पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 9689940507. आता इथपर्यंत आपले मराठीचे अभ्यासक, प्राध्यापक, चिंतक लेखक कोणी पोचले नाही. कारण हा विषय इतका दुर्लक्षित राहिला आहे अभ्यासकांसाठी, कठीण आहे असं म्हणून आपण टाळून दिला. त्यात अनेक प्रकारच्या विद्याशाखा आहेत. भाषा विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, तत्वज्ञान तर आहेच, समाजशास्त्र आहे, पुरातत्व आहे, इतिहास आहे, मानवशास्त्र आहे, मग आणखी खगोलशास्त्र, भूगोल, हे अनेक शास्त्र जे आहे त्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची प्रथा, परंपरा ही युरोपमध्ये जी सुरू झाली ती अजून आपल्या भारतात सुरू झाली नाही. आणि विशेषतः मराठी भाषा यापासून थोडीशी अलिप्तच राहिली. ते मराठी भाषेला आपण अलिप्त ठेवलं. ती अजूनही शास्त्राची भाषा झाली नाही. तिला आपण अभिजात म्हटलं, बरं वाटलं, आपल्याला पैसे वगैरे मिळतात म्हणून. पण तिला समृद्ध करण्यासाठी जेवढे कष्ट घ्यायला पाहिजे मराठीच्या लोकांनी तेवढे घेतले नाही. त्यामुळे आता जे अज्ञान पसरवलं जात आहे ते पसरवणं सोपं झालेलं आहे. म्हणून अशा तऱ्हेने एखाद्या व्यक्तीचा बळी देणं, इस्लाममध्ये कुर्बानीची प्रथा आहे आणि आपल्याकडे एक श्लोकच आहे, अशम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच्या नैवच अजापुत्रो बलिम दद्या देव दुर्बल घातक. हा म्हणजे आपण बळी कुणाचा देतो? बकऱ्याचा देतो. घोड्याचा देत नाही, हत्तीचा देत नाही, वाघाचा तर बळी देत नाही. बकरा आपल्याला खायचा असतो म्हणून म्हणून बळी देतो. तर हा बळी कशासाठी? त्याचं एक तत्वज्ञान आहे. बळी यासाठी की आपली जी पापं असतील ती निस्तरावी, त्याला बळी दिली की ते निस्तरली जातात, अशा प्रकारची एक संकल्पना. आणि त्या संकल्पनेतून एखाद्या मानवाचाही बळी देणं आणि बरेचदा राजाचा बळी देणं. कारण राजा किंवा एखादी व्यक्ती किंवा पूर्वी वेशीच्या बांधकामासाठी मातंग समाजातल्या व्यक्तीचा बळी दिला जातो. किल्ला बांधायचा असेल किंवा वेस बांधायचा असेल तर मातंगच त्यासाठी नेमला जाईल. त्याला पुढे मांगीर बाबा म्हटलं गेलं. आपण मांगीर बाबावर एक स्वतंत्र भाग घेऊ केव्हा तरी. कारण मी गेल्या वर्षी अमळनेरला, मराठी याच वर्षी गेलो, 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तर त्या ठिकाणी जो किल्ला आहे, आता भिंती शिल्लक आहे त्याच्या, तिथे एका भिंतीवर मांगीर बाबा नावाचा एक बाबा त्याची पूजा वगैरे करतात. अशा बाबाची स्थापना केली. म्हणजे ज्या मांगाला मारलं आणि त्याच्या प्रेतावर उभारलेली जी इमारत आहे ती इमारत शिल्लक राहिली त्याच्या कृपेमुळे, म्हणून त्याची पूजा करायची. तर ही बळी देण्याची प्रथा जी आहे त्यामागे तो बळी हा आपली पापं नाहीशी करतो. बळी व पापवाहक अशा प्रकारची एक संकल्पना जी लोकसाहित्याची अंतःप्रवाह या डॉक्टर प्रभाकर बांडे यांच्या ग्रंथात आहे. हे पुस्तक सहज उपलब्ध आहे, तुम्ही वाचू शकता. आणि ज्यांना इंग्रजी वाचायची इच्छा आहे त्यांनी गोल्डन बाऊ या ग्रंथामध्ये ह्या विसर्जनाच्या परंपरा कशा आहेत, त्या परंपरा जगभर कशा आहेत, भारतात तर आहेतच आहेत, पण या लोकांनी भारताचाही अभ्यास केला आणि जगभरातल्याही परंपरांचा अभ्यास केला आणि त्यामागची भूमिका सांगितली की हे विसर्जन कशासाठी आहे? सर्जनासाठी. म्हणजे आपण संपवतोय असं वाटत असलं तर यातून नवीन काहीतरी निर्माण होणार आहे, अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि त्यातूनच गणपतीचं विसर्जन केलं जातं. आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जातात. त्या मूर्तींना नैमित्तिक म्हणतात. विशिष्ट निमित्ताने तयार केलेल्या मूर्ती त्या गणपतीच्याच असतील असं नाही. इनामगाव हे जे पुणे जिल्ह्यातलं गाव आहे त्या ठिकाणी अशी एक मूर्ती सापडलेली आहे. ज्या मूर्तीबद्दल राची ढेरेंनी वेगळी मतं मांडली. हसमुख सांकली आहे, फार मोठे पुरातत्व संशोधक होते डेक्कन कॉलेजचे, त्यांनी त्या मागची वेगळी संकल्पना, दोघांच्या संकल्पना वेगळ्या आहे. पण ती मूर्ती मात्र पूजनीय नित्यपूजेतली नव्हती.
हे मात्र सगळ्यांनी मान्य केलं. ही नैमित्तिक मूर्ती होती. नैमित्तिक मूर्त्या ह्या धातूच्या नसतात किंवा काचेच्या नसतात किंवा दगडाच्या नसतात, तर त्या मातीच्याच असतात. अशा प्रकारच्या मूर्त्या घडवण्याची प्रथा भारतात आहे, इतरही देशामध्ये आहे. अगदी अरब कंट्रीजमध्ये आहे, इराणमध्ये आहे, इराकमध्ये आहे, मेसोपोटेमिया नावाचा जो भाग ओळखला जातो, इराकचा त्याही भागात आहे, आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहे, युरोपमध्ये आहे. अशा तरी सर्वत्रच ही मानसिकता आहे की अशा मूर्ती घडवायच्या, वेळी त्यांचं विसर्जन करायचं आणि पुन्हा त्यांना यायचं आवाहन करायचं. आपण गणपतीला आवाहन करतो पुढच्या वर्षी. फक्त पुढचं वाक्य मात्र फसवणार आहे, लवकर या. म्हणजे हे वर्ष लवकर जावं असं त्यांना अभिप्रेत असावं. पण कसं लवकर जाणार? एक वर्ष वाटच पाहावं लागेल. त्याचा एक अर्थ असतो, तो वर्षभरात कधी येऊ नको. गणपती उत्सव फक्त वर्षातून एकदाच होतो. म्हणजे जो नैमित्तिक मूर्तीसाठी, नित्य मूर्तीचे उत्सव मात्र गणपतीचे वर्षभरच होत असतात, हे आपल्याला माहित आहे. आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. चिंतामणी कळंब त्याला म्हणतात. त्यावर माझी 2 पुस्तकं आहेत. चिंतामणीचे कळंब नावाचे पुस्तक आहे आणि एक पुस्तक आहे गणेश गंगा गृत्समत. 81 मध्ये मी त्या चिंतामणीच्या कळंबच्या अभ्यासाला सुरुवात केली. अजूनही तो अभ्यास चालूच आहे आणि त्यात नवनवीन माहिती येत आहे. त्यामुळे गणपतीच्या विसर्जनाच्या ह्या संकल्पनेवर आधारित एक लेख त्यात राहणार आहे. जे पुस्तक आता येते त्याचं शीर्षक काय राहील नक्की नाही. आता तरी गणपतीची सत्यकथा हे शीर्षक आहे. कदाचित गणपतीची कहाणी असं असेल. विश्वकर्मा पब्लिकेशन जे आहे, ज्यांनी माझी 3 पुस्तक काढली आहे, ते आणखी एक पुस्तक काढणार आहे. तर त्यामध्ये याचं शास्त्रीय जे विवेचनात येणार आहे. आता हे शास्त्रीय विवेचनाची सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरज काय? त्याला गरज नाही. तो श्रद्धाळू असेल, भाविक असेल, भक्त असेल आणि त्याला तो आनंद मिळतो नाचण्याचा, गाण्याचा. गणपती म्हटलं की आपणच नाचायला लागतो, कारण गणपती नृत्य करणार आहे. तो यक्ष संस्कृतीतून आलेला आहे. तो विद्याधर आहे. बुद्धीची देवता त्याला आपण म्हणतो. तर त्या मागे सुद्धा आपण पुढच्या काही भागात काय कोणकोणती कारणं याची चर्चा करणार आहोत. गणपतीची चर्चा आणखी आठवडाभर तरी आपण किमान करणार आहोत. गणपती उत्सव संपला तरी. तर अशा तऱ्हेने गणपती विसर्जनाच्या मागची भूमिका, समाजशास्त्रीय भूमिका, ही जी जे जी फ्रेझरने मांडली, तिचाही विस्तार आपण पुढच्या भागात करू. आपल्याकडे जोकुमार स्वामी नावाचं एक दैवत आहे. सांगली जिल्ह्यात आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा हा जो परिसर आहे कर्नाटकाला लागून, त्याच्यावर एक भाग करून तेव्हा विसर्जनाची प्रथा तेव्हापासून सुरू झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर जोकुमार म्हणजे काय हे सुद्धा आपण पुढल्या भागात पाहू. गणपतीच्या ह्या कथा आहेत त्या तयार झाल्या, त्याच्या मुळाशी कोणत्या संकल्पना आहे, भाषा वैज्ञानिक दृष्ट्या त्याचा काय विचार आहे, समाजशास्त्रीय दृष्ट्या त्यामागे कोणती भूमिका आहे, मानसशास्त्र काय सांगतं त्याबद्दलचं, या सगळ्या गोष्टी चर्चा आपण पुढल्या भागात घेणार आहोत. आज फक्त वेळेअभावी फक्त विसर्जन हाच विषय आपण घेतला. हे विसर्जन सर्जनासाठी आहे एवढं आपण लक्षात घ्यावं. आणि प्रबोधनकार ठाकरे जी गोष्ट सांगितली ती कितपत खरी आहे त्याचा परामर्श आपण पुढल्या एका भागात घेणार आहोत. तर मला वाटतं आता एवढी माहिती विसर्जनाबाबतची पुरेशी आहे. म्हणून इथे मी थांबतो. धन्यवाद.